नमस्कार, मी साटम. आयुष्यात माझ्या तरी पहिल्यांदाच होतं आणि गणेशोत्सवाच्याही आयुष्यात पहिल्यांदाच होत असेल की शेवट नजीक आलेला असताना सुरुवात सुद्धा होत आहे. म्हणजे हे असं आहे, एकाचा मृत्यू व्हावा आणि दुसऱ्याचा जन्म व्हावा. पण इथे काय माहिती आहे का, एकाच वेळेला विषयाचा शेवट होतोय आणि त्याच वेळेला विषयाची सुरुवात सुद्धा. बघा, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, सिरीजचा शेवट होतोय त्याच वेळेला ज्या विषयावर ही सिरीज आधारित आहे तो म्हणजे गणेशोत्सव, त्याला आगमन होत आहे. ते म्हणजे करिरोडच्या राजाचं आगमन 10 ऑगस्ट 2025 रोजी आहे. तुम्हाला माहिती असेल तरी आजच करिरोडच्या राजाच्या आगमनापासून गणेशोत्सवाला परत एकदा सुरुवात होत आहे. यंदाचं वर्ष यांना खूप इंटरेस्टिंग होतं, कारण यंदाच्याच वर्षी 3 ऑगस्टला काही मंडळांची आगमनं झाली. त्याच दिवशी मागे गणेशोत्सवातील अनेक मूर्त्यांचं विसर्जन सुद्धा झालं. त्या अर्थाने सुद्धा ही गोष्ट तशीच समर्पक होती. म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनसाठी जे व्हॅक्यूम होतं ना, ते यंदाच्या वेळेला राहिलं नाही आणि कनेक्टिव्हिटी राहील, त्यामुळे उत्सव चालूच राहिला. तर बघा, शेवटी कसं आहे माहिती आहे का, ही जी एनर्जी जी गणेशोत्सव आपल्याला देतं ती एनर्जी कायमच आपल्यामध्ये आहे, पण त्याची जाणीव आपल्याला टिळकांनी करून दिली. त्यानंतर समर्पक दृष्ट्या हा उत्सव चालू राहिला आणि आज खूप मोठं अर्थकारण त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे. आणि त्याचमुळे आत्ताचा जो रंग आहे ना गणेशोत्सवाचा, तो खूप वेगळा आणि निराळा दिसतोय. आता इथे जरी या सिरीज मधल्या व्हिडिओमध्ये गणरायाची मूर्ती विसर्जनाला निघत असली तरी सुद्धा साक्षात मुंबईच्या गणेशोत्सवाचा आणि लालबाग परेलमध्ये जिथून गणेशोत्सव सुरू होतो, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या पाहाल ना तर जो स्टार्टिंग पॉइंट आहे ना तो म्हणजेच करिरोडचा राजा. तुम्ही परिसर पाहाल ना भौगोलिक दृष्ट्या, तर इथूनच म्हणजे करिरोडच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून लालबाग परेलच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते. आणि एकंदरीत सर्वांना विनंती असेल, जरूर आगमनाला या, आगमनाचा आनंद घ्या, पण त्याचबरोबर दर्शनाला मंडपामध्ये यायला पण बिलकुल विसरू नका. बाकी आपण अशीच मुंबईच्या गणेशोत्सवाची गोष्ट निरंतर सुरू ठेवू. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि टिळक महाराजांचा नेहमीच विजय असो.